नमस्कार. करिअरमध्ये पुढे जाताना काही कागदपत्र म्हणजे खूपच महत्त्वाची असतात. CV, रेझ्युमे, बायोडेटा. आपण हे शब्द ऐकतो, पण नेमका फरक काय? विशेषतः फार्मसीसारख्या क्षेत्रात असाल, मग ते शिक्षण असो वा नोकरी, तर हे समजून घेणं अगदी गरजेचं आहे. आज आपण याच विषयावर जरा सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे फार्मसी प्रोफेशनल्ससाठी काही गाईडलाईन्स आहेत, त्या आधारे बोलूया. आपला उद्देश अगदी सरळ आहे. हे डॉक्युमेंट्स म्हणजे काय, कशासाठी वापरायचे, काय लिहायचं त्यात, हे सगळं स्पष्ट करायचं. म्हणजे मग गोंधळ नको व्हायला. बरोबर. म्हणजे अर्ज करताना नेमका कोणता कागद द्यायचा हे कळेल. पण एक प्रश्न आहेच की फार्मसीसारख्या स्पेसिफिक फील्डमध्ये या तिन्हीतला फरक इतका का महत्वाचा मानला जातो? काय वाटतं? याचंच उत्तर शोधूया आज. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, मग एकदम बेसिक पासून सुरू करू. हे CV, रेझ्युमे, बायोडेटा आहेत तरी काय नक्की? जरा ओळख करून घेऊया यांची. हो, नक्कीच. या व्याख्या जरा स्पष्ट करते मी. सुरुवात CV पासून करूया. CV म्हणजे करिक्युलम विटा. हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ होतो जीवनाचा अभ्यासक्रम. म्हणजे काय तर तुमच्या संपूर्ण शैक्षणिक आणि प्रोफेशनल कारकिर्दीचा तो एक सविस्तर रिपोर्ट असतो. त्यातही विशेषतः तुमचं संशोधन, पब्लिकेशन्स यावर भर असतो. आपल्या गाईडलाईन्समध्ये पण हे सांगितलंय. फार्मसीमध्ये जर अकॅडमिक्समध्ये जायचं असे, म्हणजे कॉलेजमध्ये शिकवायचंय किंवा संशोधन करायचंय, रिसर्च ग्रांटसाठी अप्लाय करायचंय, तर CV लागतो. अच्छा, म्हणजे हा खूप डिटेल असतो तर. हो, अगदी. आता रेझ्युमे बघू. हा फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ आहे सारांश. नावावरूनच कळतंय हा तुमच्या कामाचा अनुभव, स्किल्स, शिक्षण याचा एक शॉर्ट आढावा असतो, अगदी थोडक्यात. म्हणजे ब्रीफमध्ये सगळं. बरोबर. हा मुख्यतः कॉर्पोरेट जगात वापरतात. म्हणजे फार्मा कंपन्यांमध्ये नोकरी हवी असेल तर रेझ्युमे द्यावा लागतो. उद्देश काय तर कमीत कमी शब्दात, साधारण 1 किंवा 2 पानात तुमची त्या विशिष्ट जॉबसाठीची लायकी समोरच्याला पटवून देणं. आणि तिसरा म्हणजे बायोडेटा. हो, बायोडेटा. हा बायोग्राफिकल डेटाचा शॉर्ट फॉर्म. यात पर्सनल माहिती जास्त असते, म्हणजे तुमची जन्मतारीख, लिंग, धर्म, राष्ट्रीयत्व, लग्न झालंय की नाही, पत्ता वगैरे. अच्छा. आपल्या माहितीनुसार भारतात अजूनही काही सरकारी नोकऱ्यांसाठी किंवा कधीकधी लग्नाचं स्थळ बघताना वगैरे बायोडेटा वापरला जातो, जिथे वैयक्तिक माहिती महत्वाची ठरते. शिक्षण, अनुभव असतो यात, पण खूप त्रोटकपणे. म्हणजे तिन्हीचे उपयोग पूर्णपणे वेगळे आहेत. अगदी. CV अकॅडमिक्स आणि रिसर्चसाठी, रेझ्युमे कॉर्पोरेट नोकऱ्यांसाठी आणि बायोडेटा सरकारी किंवा वैयक्तिक कामांसाठी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आणि प्रोफेशनल्सना हे माहीत हवं की कधी काय वापरायचं. कारण चुकीचा डॉक्युमेंट वापरला तर पहिली इम्प्रेशनच, काय म्हणतात त्याला, खराब होऊ शकते. स्ट्रक्चरमध्ये माहितीत काय फरक असतो? म्हणजे फक्त नावापुरता तर नसेल ना फरक? आपल्या सोर्सेसमध्ये पण यावर भर दिलाय की मेन फरक त्यांच्या फोकसमध्ये आणि लांबीमध्ये आहे. हो ना. जसं आपण आता बोललो, CVचा फोकस कशावर असतो तर शिक्षण आणि संशोधन. तुमचे डिटेल्स म्हणजे डिग्री कुठून केली, कधी केली, ग्रेड्स काय होते, रिसर्च अनुभव, तुमचे पेपर्स, कॉन्फरन्स प्रेझेंटेशन्स, अवॉर्ड्स, शिकवण्याचा अनुभव, हे सगळं डिटेलमध्ये येतं. त्यामुळे तो लांब होतो साहजिकच. 2 पानं, 10 पानं किंवा जास्तही असू शकतो. हो, फार्मसीमध्ये अकॅडमिक्स किंवा रिसर्चमध्ये करिअर करायचं असेल तर हे गरजेचं आहे. आणि याउलट रेझ्युमे, त्याचा फोकस असतो फक्त त्या जॉबशी संबंधित स्किल्स आणि अनुभवावर. बरोबर? अगदी बरोबर. रिक्रुटरला तुम्ही त्या पोस्टसाठी फिट का आहात हे पटकन कळलं पाहिजे, कमी वेळेत. म्हणून तो छोटा असतो, 1-2 पानांचा सहसा. फार्मा इंडस्ट्री जॉब शोधणाऱ्यांसाठी हाच महत्वाचा. आणि बायोडेटाचा फोकस तर पूर्णपणे वेगळाच. पर्सनल डिटेल्सवर, शिक्षण, अनुभव अगदी वरवर. बाकी मग जन्मतारीख, पत्ता, नागरिकत्व, कधीकधी छंद वगैरे, तो 1 पानात बसतो बहुतेक करून. पण इथे एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. हे फरक का आहेत याचं कारण महत्वाचं आहे. विचार करा, तुमचा वाचक कोण आहे, म्हणजे तुम्ही कोणासाठी लिहिताय. समजा एखाद्या युनिव्हर्सिटीची रिसर्च कमिटी आहे. त्यांना तुमच्या पूर्ण अकॅडमिक प्रवासाची डिटेल माहिती हवी असते. तुमचं प्रत्येक पब्लिकेशन, तुमची रिसर्च स्किल्स, त्यांना तुमच्या नॉलेजची डेप्थ बघायची असते. अच्छा, म्हणून CV मध्ये एवढा तपशील हवा असतो. हो, ती गरज CV पूर्ण करतो. पण आता विचार करा एका मोठ्या फार्मा कंपनीच्या हायरिंग मॅनेजरचा. समजा त्यांना क्वालिटी कंट्रोलमध्ये किंवा क्लिनिकल रिसर्च टीममध्ये कोणीतरी हवाय. त्यांना तुमच्या 10 वर्षापूर्वीच्या कॉलेज प्रोजेक्टपेक्षा गेल्या काही वर्षांतला तुमचा अनुभव जास्त महत्त्वाचा वाटेल. तुम्ही कोणती इन्स्ट्रुमेंट्स वापरली आहेत, जसं HPLC, GC,
किंवा रेग्युलेटरी नियमांचं ज्ञान आहे का, हे त्यांच्यासाठी महत्वाचं. बरोबर. त्यांना स्पेसिफिक गोष्टी हव्या असतात. आणि त्याही कमी वेळेत प्रभावीपणे कळायला हव्यात. तिथे मग रेझ्युमे कामाला येतो. आणि बायोडाटाचं तर अजूनच वेगळं गणित आहे. हो, सरकारी नोकरीत वगैरे लागतो, जिथे एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये पर्सनल माहिती द्यायची असते. त्यामुळे फक्त फरक माहीत असून उपयोग नाही. आपण कोणासाठी लिहितोय आणि कशासाठी लिहितोय हे समजून योग्य डॉक्युमेंट निवडणं ही खरं तर तुमच्या प्रोफेशनल स्मार्टनेसची पहिली पायरी आहे. अगदी. फार्मसीसारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात तर हे अधिकच महत्वाचं. नक्कीच. म्हणजे योग्य माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणं महत्वाचं. आता जरा प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये काय काय लिहायचं यावर बोलूया. आपल्या सोर्सेसनुसार काय काय यायला हवं. CV पासून सुरुवात करू. सीव्हीमध्ये काय महत्वाचं, तर तुमची सविस्तर शैक्षणिक माहिती, डिग्री, संस्था, वर्ष, ग्रेड्स, संशोधनाचा अनुभव, म्हणजे काय प्रोजेक्ट्स केले, तुमची भूमिका काय होती, कोणती टेक्नॉलॉजी वापरली, काय निष्कर्ष निघाले. म्हणजे अगदी खोलात जाऊन. हो. मग पब्लिश्ड पेपर्स किंवा आर्टिकल्सची लिस्ट, जर्नलचं नाव, कॉन्फरन्स डिटेल्स. टीचिंग एक्सपिरियन्स असेल तर तो काय शिकवलं, कुठे शिकवलं, अवॉर्ड्स, स्कॉलरशिप्स, प्रोफेशनल मेंबरशिप्स, समजा इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे मेंबर असाल तर त्याचा उल्लेख, आणि मग संबंधित टेक्निकल स्किल्स, सॉफ्टवेअर येतात का, लॅब टेक्निक्स कोणत्या माहीत आहेत वगैरे. बरं. आता रेझ्युमे यात काय हवं. यात सुरुवातीला एक स्पष्ट ऑब्जेक्टिव्ह किंवा समरी हवी, जी तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय करताय त्याच्याशी मिळतीजुळती असावी. म्हणजे जेनेरिक नको. नाही, शक्यतो नाही. मग वर्क एक्सपिरियन्स, लेटेस्ट जॉब आधी, याला रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणतात. त्यात तुमच्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचं म्हणजे अचीव्हमेंट्स थोडक्यात. त्यानंतर शिक्षण, डिग्री, संस्था, वर्ष. मग येतात स्किल्स. इथे फार्मसीसाठी स्पेसिफिक स्किल्स महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणादाखल जसं की लॅब टेक्निक्स, HPLC, UV स्पेक्ट्रोफोटोमेट्री वापरता येणं, फार्माकोव्हिजिलन्स सॉफ्टवेअरचं ज्ञान, म्हणजे औषधांच्या सेफ्टी आणि साईड इफेक्ट्सवर लक्ष ठेवणारं सॉफ्टवेअर. अच्छा. किंवा रेग्युलेटरी अफेअर्सचं ज्ञान, म्हणजे औषध निर्मिती आणि विक्रीबद्दलचे सरकारी नियम. आणि शेवटी काही स्पेशल सर्टिफिकेशन्स किंवा लायसन्स असतील तर ते. कळलं. आणि बायोडाटाचं काय, तो तर सोपा असावा. हो, त्यात मुख्यतः पर्सनल माहिती, पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती, नागरिकत्व, धर्म, जात, जिथे विचारलं असेल तिथे. शिक्षण आणि अनुभव अगदी थोडक्यात. कधीकधी छंद किंवा कुटुंबाची माहिती पण टाकतात. ठीक आहे. म्हणजे कंटेंटमध्ये पण स्पष्ट फरक आहे. हो, नक्कीच. एक उदाहरण घेऊ म्हणजे अजून क्लिअर होईल. समजा तुम्ही फार्मसी कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात. तुमच्या सीव्हीमध्ये तुमचे M.Pharm किंवा PhDचे प्रोजेक्ट डिटेल्स, तुमचे रिसर्च पेपर्स, तुम्ही शिकवलेले विषय, हे मुद्दे खूप महत्त्वाचे ठरतील. यातून तुमची अकॅडमिक क्षमता दिसेल. बरोबर. पण समजा तुम्ही नुकतंच B.Pharm केलंय आणि एका फार्मा कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे MR पदासाठी अर्ज करत आहात, तर इथे तुमच्या रेझ्युमेमध्ये रिसर्च पेपर्सपेक्षा तुम्ही कॉलेजमध्ये केलेलं एखादं प्रेझेंटेशन, तुमची कम्युनिकेशन स्किल्स, तुम्ही घेतलेली सेल्स किंवा मार्केटिंगची इंटर्नशिप किंवा प्रॉडक्ट नॉलेज जास्त महत्त्वाचा ठरेल. म्हणजे जॉबनुसार माहिती बदलावी लागेल. अगदी. किंवा समजा प्रोडक्शनमध्ये अर्ज करताय तर GMP, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं ज्ञान, किंवा तुम्ही हाताळलेली मशीन्स यांचा उल्लेख महत्त्वाचा. आणि इथेच आपल्या सोर्सेसमधली ती महत्त्वाची टिप आठवते, प्रत्येक नोकरीसाठी रेझ्युमे तयार करणे म्हणजे टेलर करणे. हा शब्द ऐकलाय मी. टेलर करणे म्हणजे काय नेमकं? म्हणजे ज्या जॉबसाठी अप्लाय करताय त्याचं जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे JD काळजीपूर्वक वाचायचं. त्यात जी स्किल्स आणि अनुभव मागितला आहे ती तुमच्या रेझ्युमेमध्ये ठळकपणे दिसतील असं बघायचं. तुमचे अनुभव आणि स्किल्स त्या जॉबच्या गरजेनुसार मांडायचे. एकच स्टँडर्ड रेझ्युमे कॉपी पेस्ट करून सगळीकडे पाठवणं म्हणजे खरं तर वेळ वाया घालवण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी थोडी मेहनत घ्यावी लागेल. हो, पण त्याचा फायदा होतो. रेझ्युमे टेलर केल्याने काय होतं, रिक्रुटरला 2 गोष्टी कळतात. एक, की तुम्ही तो जॉब आणि ती कंपनी सिरियसली घेतली आहे, आणि दुसरं, तुमच्याकडे त्या रोलसाठी आवश्यक पात्रता आणि इंटरेस्ट दोन्ही आहे. तुम्ही फक्त अर्ज करत नाहीये तर विचारपूर्वक अर्ज करत आहात हा मेसेज जातो. तुमच्या डॉक्युमेंटची क्लॅरिटी आणि रेलेव्हन्स वाढते. आणि मग निवड होण्याची शक्यताही वाढते. नक्कीच.
हे खरंच महत्वाचं आहे. थोडा वेळ गेला तरी चालेल, पण रेझ्युमे टेलर करणं गरजेचं आहे. आता काही आणखी प्रॅक्टिकल टिप्स बघूया ज्या आपल्या सोर्सेसमध्ये दिल्या आहेत. फार्मसी प्रोफेशनल्सना नक्कीच उपयोगी पडतील. हो, सांगा ना. पहिली आहे सातत्यपूर्ण स्वरूपण, म्हणजे कन्सिस्टंट फॉर्मॅटिंग. संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये एकच फॉन्ट, स्टाईल, साईज, सारखे मार्जिन्स, बुलेट पॉइंट्सची पद्धत पण एकसारखी. याने काय होतं की डॉक्युमेंट वाचायला सोपं जातं आणि प्रोफेशनल दिसतं. उगाच रंगीबेरंगी किंवा वेगवेगळे फॉन्ट नकोत. बरोबर आहे. नीटनेटकेपणा महत्वाचा. दुसरी टीप आहे, CV नेहमी अपडेटेड ठेवा. खास करून अकॅडमिक्स आणि रिसर्चमध्ये असाल तर. नवीन पेपर पब्लिश झाला, कॉन्फरन्स केली, नवीन प्रोजेक्ट मिळाला की लगेच CVमध्ये अपडेट करा. हो, नाहीतर जुना CV पाठवणं म्हणजे आपण अपडेटेड नाही असं वाटू शकतं. तिसरी टिप, जी आपण आत्ताच बोललो, प्रत्येक जॉबनुसार रेझ्युमे टेलर करा. जॉब डिस्क्रिप्शनमधले कीवर्ड्स वापरा. तुमचा संबंधित अनुभव आणि स्किल्स हायलाईट करा. ही तर सगळ्यात महत्वाची आहे माझ्या मते. चौथी टिप, अनावश्यक पर्सनल डिटेल्स टाळा, खास करून रेझ्युमेमध्ये. बायोडाटामध्ये कदाचित लागत असेल, पण कॉर्पोरेट रेझ्युमेमध्ये वय, धर्म, जात, लग्न झालं की नाही, फोटो विचारल्याशिवाय हे सहसा नको. हो, त्याने जागा वाचते आणि फोकस महत्वाच्या गोष्टींवर राहतो. आणि शेवटची पण अत्यंत महत्वाची टिप, प्रूफ रीड करा, म्हणजे काळजीपूर्वक तपासा. स्पेलिंग मिस्टेक्स, ग्रामरच्या चुका, अगदी टायपिंग एरर्स टाळा. अगदी. फार्मसीसारख्या क्षेत्रात अचूकतेला म्हणजे ॲक्युरेसीला आणि डिटेलकडे लक्ष देण्याला खूप महत्त्व आहे. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चुका असतील तर तुमच्या प्रोफेशनल इमेजवर परिणाम होतो. खरंय, दुसऱ्या कोणाला तरी वाचायला देणं पण चांगलं. कधीकधी आपल्या चुका आपल्याला दिसत नाहीत. बरोबर. आता या सगळ्या टिप्सना जर आपण मोठ्या पिक्चरमध्ये पाहिलं तर त्यांचं महत्त्व अजून कळतं. औषधं बनवताना किंवा पेशंटला माहिती देताना छोटीशी चूक पण किती महागात पडू शकते. अगदी. मग जर तुमच्या CV किंवा रेझ्युमेमध्येच चुका असतील तर रिक्रुटरच्या मनात प्रश्न येऊ शकतो की तुम्ही कामात किती अचूक असाल. बरोबर आहे. हा विचार नाही केला मी. CV अपडेट ठेवणं म्हणजे तुमची प्रगती सुरू आहे, तुम्ही सतत काहीतरी नवीन शिकताय, करताय हे दिसतं. आणि रेझ्युमे टेलर करणं दाखवतं की तुम्ही फक्त नोकरी शोधत नाहीये, तर तुम्ही योग्य संधी शोधताय आणि त्यासाठी एफर्ट्स घ्यायला तयार आहात. खरं सांगू, मी बघितलंय अनेक चांगल्या, हुशार उमेदवारांना फक्त डॉक्युमेंट नीट नसल्यामुळे किंवा त्यातल्या साध्या चुकांमुळे संधी गमावताना. अरे बापरे. त्यामुळे ह्या टिप्स साध्या वाटल्या तरी त्या पाळणं खूप महत्वाचं आहे करिअरसाठी. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सारांश काय काढता येईल? थोडक्यात सांगायचं तर CV हा तुमचा अकॅडमिक आणि रिसर्चचा आरसा आहे. तो डिटेल असतो. रेझ्युमे हा तुमचा इंडस्ट्रीतला शेअर आहे. शॉर्ट, प्रभावी आणि जॉब फोकस्ड. आणि बायोडेटा हा विशिष्ट परिस्थितीत लागणारा पर्सनल माहितीचा फॉर्म. अगदी परफेक्ट. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आणि प्रोफेशनल्सना त्यांच्या करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, म्हणजे शिक्षण, संशोधन किंवा इंडस्ट्री, कुठेही जाताना योग्य वेळी योग्य डॉक्युमेंट वापरणं आणि तो प्रभावी बनवणं किती गरजेचं आहे हे आज नक्कीच स्पष्ट झालं असेल. हो, आणि योग्य डॉक्युमेंट निवडणं हे फक्त नियम पाळणं नाहीये, ती एक स्ट्रॅटेजी आहे स्वतःला नीट प्रेझेंट करण्याची. तुम्ही कोणासाठी लिहिताय, अकॅडमिक कमिटी, HR मॅनेजर, सरकारी अधिकारी, हे समजून घेणं आणि त्यांच्या गरजेनुसार माहिती देणं हे यशासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. तुमची माहिती त्यांच्यासाठी किती रेलेव्हंट आणि आकर्षक आहे यावरच पुढचं सगळं अवलंबून असतं. आता या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. बोला ना. आज आपण CV, रेझ्युमे, बायोडेटा या स्टँडर्ड फॉर्मॅट्सबद्दल बोललो, पण भविष्याचं काय? टेक्नॉलॉजी जशी वाढतीये तसे स्वतःला सादर करण्याचे मार्ग पण बदलतायत. लिंक्डइनसारखे प्लॅटफॉर्म्स आहेत, रिसर्चगेटसारखे अकॅडमिक प्रोफाईल्स आहेत. हो, त्यांची भूमिका नक्कीच वाढते आहे. तर प्रश्न असा आहे की भविष्यात हे डिजिटल प्रोफाईल्स आणि तुमची ऑनलाईन ओळख, ऑनलाईन प्रेझेन्स फार्मास्युटिकल जगात करिअर बनवण्याच्या पद्धतीला कसं बदलेल? हे पारंपरिक डॉक्युमेंट्स कालबाह्य होतील की त्यांना सपोर्ट करतील? काय वाटतं? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित या दोन्हीचं मिश्रण असेल किंवा काहीतरी नवीनच तयार होईल. यावर नक्कीच विचार करायला हवा.